नमस्कार. मी कवयित्री आणि लेखिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या आणि कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि माझ्या चॅनेलवर आपणा सर्वांचे नेहमीच मी स्वागत करत असते, स्वागत आहे आणि असेलही. मित्रांनो, आज आपण प्रभू श्रीराम यांच्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ऐकण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ, कविता आपणास पाहावयास आणि ऐकावयास मिळतील. मित्रहो, तुम्हाला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकावा. कारण आज आपण प्रभू श्रीरामांविषयी संपूर्ण माहिती, म्हणजे त्यांची जी रामायणामध्ये आपण जी टी व्हीवर कथा ऐकत होतो, बघत होतो, तर ती कथा नाही, तर त्यांच्याविषयी अदरवाईज सर्व माहिती दुसरी यामध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही सर्वांनी ती शेवटपर्यंत ऐकावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि मित्रांनो, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार. कारण माझं हे जे चॅनेल आहे गप्पा जगाच्या आणि कविता अर्चनाच्या, तर गप्पा जगाच्या म्हणजे काय, तर या जगामध्ये कोणत्याही जगामधला कोणताही विषय घेऊन मी तुमच्या पुढे अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न करत असते. आणि तसेच मला देवानं दिलेली जी देणगी आहे कवितांची, तर मी कविता लिहिते, तर त्या कविताही मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. जीवनावर आधारित त्या सर्व कविता असतात, जेणेकरून माझा एक हा उद्देश असतो की कोणी दुःखी असेल तर माझी कविता ऐकल्यावर त्याला आनंद मिळावा. माणूस हा एक सुखदुःखांनी भरलेला माणूस असतो. आपलं जीवन हे सर्व सुखदुःखांनी भरलेलं आहे. तर सततच आपल्यापाशी सुख वास करत नसतं, तर दुःखही असतं. आणि दुःखही कायम नसतं, तर सुखही येत असतं. तर जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की सर्वांच्याच वाट्याला त्या येत जात असतात. तर अशा काही कविता ऐकल्यानंतर साहित्यामधलं काही गोष्टी आपण ज्यावेळेस ऐकतो, धडे, पुस्तकं वाचतो, तेव्हा आपल्याला कुठेतरी आयुष्याला उभारी मिळून जाते. आणि इतरांचं जीवन किंवा इतर काही चांगल्या गोष्टी ऐकल्यावर आपण जीवन कसं जगावं हे आपल्याला थोडाफार अनुभव येतो. आणि त्या निमित्तानं आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझं हे चॅनेल म्हणजे काही असं मला पैसे कमवण्यासाठी मी हे उघडलेलं नाही. तर हे चॅनेल सर्वांना समाजासाठीच मी पहिल्यापासूनच, म्हणजे मी इयत्ता 8वी पासून कविता लिहिते. आणि माझ्या कविता जर मी माझ्या वहीमध्ये ठेवून दिल्या तर त्यांचा काय उपयोग, तर त्या समाजामध्ये सर्वांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा असते. कारण ज्ञान हे दिल्यानं वाढतं. असं दिल्यानं कोणाला ते कमी होत नसतं, तर ठेवून उलट ते गंजत असतं. आणि म्हणूनच मी कविता तुमच्यापर्यंत शेअर करत असते. आणि हे जे विषय आहेत हे धार्मिक विषय आहेत, की कदाचित ते काल्पनिक असतील, परंतु काल्पनिक जरी असले तरी आपल्याला त्याच्यातून काही ना काहीतरी बोध मिळत असतो. की आपल्या कर्माचा विषय जसा आपण म्हणतो कर्म तसं फळ मिळतं, तसं आपल्याला ह्या अध्यात्माच्या ह्याच्यातून, पुस्तकातून किंवा अध्यात्माच्या गोष्टीतून आपल्याला ऐकायला मिळतं, की जेणेकरून आज आपण हे श्रीरामांचं सुद्धा जे चाललेलं आहे अयोध्येमध्ये, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. श्रीरामांची बालमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. तर खरंच अवघं जग हे राममय व्हावं, राक्षसरूपी जे आहे तर ते नसावं. की माणसांच्यामध्ये हल्ली शिक्षणाची ओढ कमी झालेली आहे. शिक्षणाची पूर्णपणे वाट लागलेली आहे. आणि माणूस हा इतस्ता खूप म्हणजे विचित्र वागायला लागलेला आहे. कुठेही एकमेकांच्यामध्ये एकी, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी काही राहिलेलं नाही. तर हे आहे जे श्रीरामांचं चरित्र जर ऐकलं तर खरंच त्यांचं कुटुंब हे सर्वत्र आपण त्यांचा अभ्यास केला, पाहिलं तर खरंच त्यांच्यासारखं जीवन आपल्या भारतामध्ये सर्वांचं असावं. प्रत्येक कुटुंबात असं कुटुंब प्रत्येकाचं असावं. आणि यासाठीच आपला हा सर्व प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आपण ही प्रतिष्ठापना करण्याचा सोहळा तिथे आयोजित केलेला आहे. त्याचा आपण पण आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. चला तर मग आपण प्रभू श्रीराम यांचा आपण परिचय ऐकूया. सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावा ही नक्कीच माझी इच्छा आहे.
मित्रांनो, तुम्हाला तर आता सर्वांना माहीतच आहे, की या 2024 या सालामध्ये आपण पदार्पण करत आहोत, केलेलं आहे आणि अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या छोट्या बालमूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. तर कितीतरी आनंदाची गोष्ट आहे, कारण सर्वजण या दिवशी अ, गुढ्या उभारणार आहेत. तसेच अंगणात, घरात, नदी तीरावर, मंदिरात पणत्यांची रोषणाई होणार आहे. प्रभू श्रीरामांचे तांदूळरुपी अक्षता, पत्रिका तर पुऱ्या भारत देशामध्ये घरोघरी वाटप त्यांचे झालेले आहे. म्हणजेच एकंदर सर्वत्र श्रीरामांच्या नावाने भक्तीने मंगलमय वातावरण होऊन मनामनात प्रभू श्रीराम आणि म्हणजे दिवाळीच जणू आपण साजरी करत आहोत. तर खरंच असं वाटतं, की जणू रामराज्य आले आहे. या विश्वाचा करता, करविता, सुख, दुःख, आनंद, त्याग, शस्त्र, शास्त्र, धर्म, कर्म, आरंभ, अंत अगदी सर्व ज्याच्या हातात आहे तो म्हणजेच परमेश्वर, की ज्याच्याशिवाय झाडाचं एकही पान हलत नाही आणि निरपेक्ष, निर्विकार, चराचरात असलेला, तुम्हा आम्हात बसलेला साऱ्या जीवनाचा सार म्हणजेच ईश्वर, परमेश्वर, देव, गॉड, लॉर्ड, भगवान आणि म्हणजे अनंत असा तो परमेश्वर आहे. की बघा ना, माणूस हा कितीही जरी मोठा झाला आणि त्याची तरी बुद्धी जो अर्पण करणारा आहे तो परमेश्वरच असतो. आणि माझं 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 जो करणारा माणूस की एका नकळत्या क्षणामध्ये जेव्हा जग सोडून जातो आणि कमवलेलं सुद्धा त्याचं नसतं, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा कळतं इथं माझं काहीच नाही आणि माझ्या हातात फक्त प्रयत्न आहेत, कर्म आहे आणि त्याचं फळही कसं द्यायचं, किती द्यायचं, कधी द्यायचं हेही आपल्याला त्याचा अंदाज करता येत नाही, गणित करता येत नाही. त्याचा सूत्रधारसुद्धा कोणीतरी आहे आणि फळ देणाराही तोच आहे. म्हणजे आपण जो मानतो तो ईश्वरच आहे, की कर्म करत राहायचं, अपेक्षा करायची नाही. परंतु कर्मसुद्धा नीती, वासना चांगली असेल आपलं तर मात्र भगवंत चांगलं फळ दिल्यावाचून एक दिवस आपल्याला राहत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि आज आपण हे ऐकणार आहोत, हे बघणार आहोत, की अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना करण्यामागचा हेतू नक्की काय असेल? तर प्रभू श्रीराम हे शेवटी देवाचेच रूप आहेत, अवतार आहेत. त्यांचा संपूर्ण इतिहास अवघ्या मानवजातीला आदर्श प्रदान करतो, की जीवनात कसे वागावे, कसे राहावे, नाती कशी असावीत, उत्तम पुरुष, उत्तम स्त्री, उत्तम भाऊ, अगदी सगळीच नाती कशी असावीत जर शिकायचे असेल तर रघुकुल वंशातील प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न ही उत्तम उदाहरणे आहेत. खरंच सर्वजण म्हणतात की पती असावा आणि पत्नीव्रता प्रभू श्रीरामांसारखा. पती जर असावा तर कसा? तर प्रभू श्रीरामांसारखा म्हणजे पत्नीव्रता असणारा, भावासाठी स्वतःचा विचार न करता त्यांच्याबरोबर वनवासात राहणारा लक्ष्मणासारखा भाऊ असावा. पतिव्रता स्त्री कशी असावी? तर सीतेसारखी असावी. राम येईस तोपर्यंत भावासाठी राज्यपदाचाही त्याग करणारा भाऊ म्हणजे कोण? तर भरतासारखा भाऊ असावा, शत्रुघ्नासारखा भाऊ असावा आणि घरात एकी प्रेम राहावे म्हणून स्वत्याग करणारा असा रामासारखा पुत्र असावा. समाजाशी सर्व गोष्टींनी योग्य असणारा श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या श्रीरामांना ओळखलं जातं. मर्यादा पुरुषोत्तम पुरुष म्हणून त्यांना म्हणतात. श्रीराम बघा अशा प्रकारचं म्हणजे त्यांचं श्रीरामांचं जे कुटुंब होतं तर ते कुटुंब म्हणजे अवघ्या मानवजातीला एक आदर्श आहे आणि असं सर्वांनी वागलं पाहिजे, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. हेच आपल्याला या श्रीरामांच्या कथेतून, श्रीरामांच्या रामायणाच्या चरित्रातून आपल्याला म्हणजे अनुभवायला, शिकायला मिळतं. म्हणूनच रामाला सुद्धा आदर्शवान राम म्हणतात.
चला तर मग सुंदर अशा आदर्शवान प्रभू श्रीरामांविषयी आपण माहिती ऐकूया. बघा, राम हा भगवान विष्णूंचा अवतार आहे आणि त्यांना श्रीराम, श्रीरामचंद्र या नावानेही ओळखले जाते. रामायणातील वर्णनानुसार अयोध्येचा सूर्यवंशी राजा चक्रवर्ती सम्राट दशरथ याने पुत्रेष्ठी यज्ञ म्हणजेच पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, ज्यामुळे सूर्यप्रकाशामुळे त्यांचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला. भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान असे म्हणजे नारायणांचे ते 7वा अवतार आहेत. वाल्मिकींनी रचलेल्या रामायण महाकाव्याचे ते एक नायक आहेत. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र होते. श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला. भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम पुरुष म्हटले जाते. प्रभू श्रीराम सत्यवचनी, पत्नीत्व व परमदयाळू होते. त्यांचे मराठीत नाव राम तर संस्कृतमध्ये रामाहा असे होते. त्यांचे निवासस्थान भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या आहे. त्यांचे शस्त्र धनुष्यबाण आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दशरथ आहे. आईचे नाव कौशल्या आहे. पत्नीचे नाव सीता आहे. त्यांच्या भावांची नावे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आहेत. बहिणीचे नाव शांता आहे. त्यांच्या सावत्र आईंची जी नावे आहेत तर ती सुमित्रा आणि कैकई अशी आहेत. रामाच्या महान भक्ताचे नाव सर्वांना माहीत आहे, मारुती म्हणजेच हनुमान आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत. रामाची अन्य नावे कौसल्येय, दाशरथी, भरताग्रज, रघुनंदन, रघुनायक, रघुपती इत्यादी आहेत. अवतारांची त्यांची मुख्य देवता आहे विष्णू. त्यांचा नामोल्लेख रामायणात आढळतो. तीर्थक्षेत्र अयोध्या आहे. मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सूर्यप्रकाशामुळे प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला. वायूच्या आशीर्वादाने भरतचा जन्म झाला. यमराजापासून लक्ष्मणाचा जन्म झाला आणि इंद्राच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म झाला. श्रीराम हे 4 भावांमध्ये सर्वात मोठे होते, परंतु ते त्यांच्या बहिणीपेक्षा लहान होते. प्रभू श्रीरामांच्या बहिणीचे नाव शांता होते. श्रीराम आणि तिन्ही भावांची ही मोठी बहीण होती. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी श्रीराम जयंती आणि श्रीराम नवमी या उत्सवाचे वर्णन संस्कृत महाकाव्य रामायण म्हणून केले जाते. गोस्वामी तुलसीदास यांनी त्यांच्या जीवनावर केंद्रस्थानी असलेल्या भक्तीचे सुप्रसिद्ध महाकाव्य रामचरितमानस देखील रचले आहे. या दोघांशिवाय रामायण इतर भारतीय भाषांमध्ये देखील रचले गेले आहे, जे खूप प्रसिद्ध आहेत. श्रीराम हे भारतात अत्यंत पूजनीय आणि एक आदर्श पुरुष आहेत आणि जगातील अनेक देशांमध्ये श्रीराम यांना थायलंड, इंडोनेशिया इत्यादी येथे आदर्श म्हणून पूजले जाते. त्यांना पुरुषोत्तम या शब्दाने सुशोभित केलेले आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम हे अयोध्येचा राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचे ज्येष्ठ पुत्र होते. रामाच्या पत्नीचे नाव सीता. त्यांना 3 भाऊ होते, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. हनुमान हा रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जातो. रामाने लंकेचा राजा, ज्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला होता, अशा रावणाचा वध केला. श्रीरामांनी राज्य, मित्र, आई, वडील, भाऊ, अगदी पत्नीलाही सन्मानाचे पालन करण्यासाठी सोडले होते. त्यांचे कुटुंब आदर्श भारतीय कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. रामाचा जन्म रघुकुलामध्ये झाला, ज्यांच्या परंपरेने रघुकुल विधी नेहमी चालत आले. काही हिंदू ग्रंथांमध्ये रामाचे वास्तव्य त्रेतायुग किंवा द्वापार युगात होते असे म्हटले जाते, की त्यांचा जो अंदाज लेखकांचा अंदाज सुमारे 5000 इसवी सन पूर्व होता.
काही इतर संशोधकांनी रामाला 1250 इसवी सन पूर्वीच्या आसपास राहण्यासाठी अधिक योग्य स्थान मानले. कुरु आणि ऋषणी नेत्यांच्या पुनर्सूचनेवर आधारित ते अधिक वास्तववादी कारकिर्दीत दिले. त्या काळातले म्हणजे असेल रामाचे समकालीन भरत आणि सत्वाचे स्थान. भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ हसमुख धीरजलाल संकलिया यांच्या मते, ज्यांनी प्रोटो आणि प्राचीन भारतीय इतिहासात विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे, हे सर्व शुद्ध अनुमान आहे. रामाची महाकथा सध्याचे रामायण साधारण 7व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यानचे आहे. ऑक्सफर्ड मधील संस्कृतचे प्राध्यापक जॉन ब्रॉन्किंग्टन यांच्या मते रामायणावरील प्रकाशनांसाठी मूळ मजकूर कदाचित अधिक प्राचीन काळात रचला गेला होता आणि तोंडी प्रसारित केला गेला होता. आधुनिक विज्ञानांनी जे BCE पहिली सहस्त्राब्दी विविध शतके सांगितली आहेत आणि अवतारात पुरातनता आढळते की म्हणजे काही त्रुटी आढळतात. वैदिक वाङ्मयामध्ये रामाचा उल्लेख प्रचलित स्वरूपात नाही. राम हा शब्द ऋग्वेदात फक्त 2च ठिकाणी वापरला गेलेला आहे असे आढळते. एक स्थान म्हणजे काळा रंग जसं की रात्रीचा अंधार, तर एक स्थान म्हणजे व्यक्ती अर्थाने वापरला गेला आहे. पण तरीही तो अवतार पुरुष किंवा दशरथाचा पुत्र असण्याची चिन्हे आढळत नाहीत. नीळकंठ चतुर्धर यांनी ऋग्वेदातील अनेक स्तोत्रे निवडून त्यांचा रामायणाचा अर्थ दिला असला तरी ही त्यांची वैयक्तिक धारणा आहे. या मंत्राचा रामायणाचा अर्थ खुद्द ऋग्वेदाच्या त्या भागामध्ये किंवा कोणत्याही भविष्यकाराने किंवा भाष्यकाराने सिद्ध केलेला नाही. ऋग्वेदामध्ये इक्वाहुव या एका ठिकाणी दशरथ हा शब्दही वापरला गेला आहे, पण रामाशी त्याच्या सहवासाचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. परंतु श्रीराम हा खरं तर आदर्श पुत्र होता. रामाचे वडील दशरथ यांनी त्यांची सावत्राई कैकेयीला त्यांच्या कोणत्याही 2 इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते. कारण कैकेयीने दशरथ राजाला संकटाच्या वेळी 2 वेळा वाचवले होते. त्याच्या बदल्यात दासी मंथरा हिच्या सांगण्यावरून कैकेयीने आपला जो मुलगा आहे भरत यासाठी अयोध्येचे सिंहासन आणि राजा दशरथाकडून रामासाठी 14 वर्ष वनवास वरदानाच्या स्वरूपात मागितले. दशरथाला वचनाचे पालन करणे भाग पडले. वडिलांच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी रामाने 14 वर्षाचा वनवास आनंदाने स्वीकारला. आदर्श पत्नीचे उदाहरण देताना पत्नी सीतेने पतीसोबत वनवासात जाणे योग्य मानले. भाऊ लक्ष्मणानेही 14 वर्ष वनवासात रामासोबत घालवली. भरताने न्यायासाठी मातेचा आदर्श धुडकावून लावला आणि मोठा भाऊ राम यांच्याकडे जंगलात गेला आणि त्यांच्या पादुका आणल्या. नंतर त्या पादुका गादीवर ठेवून राज्य केले. राम जेव्हा वनवासी होते तेव्हा त्यांची पत्नी सीता हिला रावणाने पळवून नेले होते. जंगलात रामाला हनुमानासारखा मित्र आणि भक्त मिळाला, ज्याने रामाची सर्व कामे तिथे पूर्ण केली. हनुमान, सुग्रीव, बाली या वानर जातीतील महापुरुषांच्या मदतीने रामाने सीता शोधली. त्यांनी समुद्रावर पूल बांधून जे लंकेत त्यांनी त्याला पोचवले आणि रावणाशी त्यांनी युद्ध केले. त्याचा वध करून त्यांनी सीतेला परत आणले. राम अयोध्येला परतल्यावर भरताने त्यांच्या हाती राज्य दिले. त्यांनी चांगले राज्य केले. त्यानंतर त्यांचे पुत्र लव आणि कुश यांनी त्याचे राज्य घेतले. हिंदू धर्मातील अनेक सण दसरा, रामनवमी आणि दीपावली रामाच्या वन कथेशी संबंधित आहेत. आपण आता अजून त्याची सविस्तर माहिती पाहूया. श्रीरामांचा जन्म सध्याच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या नावाच्या नगरीत झाल्याचा म्हणजे पुराणात स्पष्ट पुरावा आहे. अयोध्या ही रामाच्या पूर्वजांची राजधानी होती. रामचंद्रांचे जे पूर्वज होते ते रघु होते. भगवान राम लहानपणापासूनच शांत स्वभावाचे शूर पुरुष होते. मर्यादांना त्यांनी नेहमीच सर्वोच्च स्थान दिले. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून ओळखले जाते. त्यांचे राज्य न्यायी आणि सुखी मानले जात होते.
म्हणूनच त्यांना तेव्हा जेव्हा भारतात सुरतची म्हणजेच चांगल्या राज्याची चर्चा होते तेव्हा रामराजा किंवा रामराज्याचे उदाहरण दिले जाते. धर्ममार्गावर चालणाऱ्या रामाने आपल्या 3 भावांसह गुरु वशिष्ठांकडून शिक्षण घेतले. किशोर वयातच गुरु विश्वामित्रांना जंगलात राक्षसांनी निर्माण केलेली दंगल संपवण्यासाठी त्याला सोबत घेतले. या कार्यात त्यांच्यासोबत रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणही होता. बिहारमधील बक्सर जिल्हा ते ब्रह्मऋषी विश्वामित्र यांचे स्थान आहे. बिहारमधील बक्सर हा जो जिल्हा आहे हे ब्रह्मऋषी विश्वामित्रांचं तेच तिथं स्थान आहे, जे ब्रह्मऋषी होण्यापूर्वी राजा विश्वरथ होते. ब्रह्मऋषी विश्वामित्र हे वेदमाता गायत्रीचे पहिले उपासक आहेत. वेदांचा महान गायत्री मंत्र ब्रह्मऋषी विश्वामित्र यांच्या मुखातून प्रथम निघाला. नंतर विश्वामित्रांच्या तपोभूमीला राक्षसांचा प्रादुर्भाव झाला. तडका नावाच्या राक्षसी विश्वामित्राची तपोभूमी बक्सर म्हणजेच आजचं मित्रांनो बिहार, त्याला बक्सर म्हणायचे त्यावेळेस, येथे राहू लागली आणि आपल्या राक्षसी सैन्याने बक्सरच्या लोकांना त्रास देत असे. जेव्हा वेळ आली तेव्हा विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली भगवान श्रीरामांनी त्याचा वध केला आणि मारीचाला पळून जाणे भाग पडले. त्यावेळी गुरु विश्वामित्र यांना मिथिला येथे घेऊन गेले. विदेह राजा जनक याने आपली कन्या सीतेच्या लग्नासाठी सीता स्वयंवर सोहळा आयोजित केला होता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सीतेच्या वडिलांचं नाव काय आहे? जनक. आणि जनक हे सुद्धा एक राजा होते आणि त्यांची मुलगी म्हणजे सीता. तिथे भगवान शिवाचे धनुष्य होते, ज्यांच्यासाठी सीताजींचा विवाह त्या शूरवीराशी होणार होता, ज्याने ते देऊ केले होते. या सोहळ्याला अनेक राजे महाराजे आले होते. जेव्हा अनेक राजे प्रयत्न करूनही धनुष्य उचलू शकले नाहीत, तेव्हा विश्वामित्रांची परवानगी मिळाल्यावर श्रीरामांनी धनुष्य हाती घेतले आणि अर्पण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना धनुष्य अर्पण करण्याचा प्रयत्न करीत असतानाच ते महान धनुष्य मोठ्या आवाजाने तुटले. महर्षी परशुरामांनी जेव्हा हा भयानक आवाज ऐकला तेव्हा ते तिथे आले आणि आपल्या गुरुचे शिवाचे जे धनुष्य तुटल्याने संताप व्यक्त करू लागले. लक्ष्मणजीही उग्र स्वभावाचे होते. त्यांचा परशुरामाशी या गोष्टीवर वाद झाला. तेव्हा श्रीरामांनी मध्यस्थी केली. अशा प्रकारे श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला आणि परशुरामांसह सर्वांनी तिला म्हणजे आशीर्वाद दिला. राम सीता अयोध्येत सुखाने राहू लागली. रामावर खरं तर लोकांचे खूप प्रेम होते. त्यांचा मवाळ, लोकसेवेची भावना आणि न्याय यामुळे ते विशेष लोकप्रिय होते. राजा दशरथ वानप्रस्थाश्रमाकडे निघाले होते, त्यामुळे त्याने रामाकडे राज्य सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा लाडका राजा आपल्या लाडक्या राजपुत्राची नियुक्ती राजापदी करणार असल्याची बातमी सर्वत्र प्रजेत म्हणजे पसरली. त्यावेळी रामाचे 2 भाऊ भरत आणि शत्रुघ्न हे आपल्या आजोळी गेले होते. त्यावेळीच कैकेयीची दासी मंथरा जी होती तिने फसवले. कैकेयीची एक दासी होती, सर्वांना माहीत आहे की जी मंथरा, तिनं असं सांगितलं की तुला ते राजा फसवत आहेत, की तुझ्यावर राजा अन्याय करीत आहेत. जर तुम्ही राजाची लाडकी राणी असाल तर तुमचा मुलगा हा राजा झाला पाहिजे. पण राजा दशरथाला रामाला राजा बनवायचे होते. बघा, दशरथ राजाला कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी अशा 3 राण्या होत्या. भगवान राम कौशल्याचे पुत्र होते. भरत व शत्रुघ्न हे कैकेयीचे पुत्र होते. लक्ष्मण हे सुमित्राचे पुत्र होते. नियमानुसार राजाचा ज्येष्ठ पुत्रच म्हणजे राजघराण्यामध्ये राजा होण्यास पात्र होता. त्यामुळे श्रीराम हे अयोध्येचे राजा होणार हे सर्वांना माहीत होते आणि ते निश्चित होते. परंतु दशरथ राजाने कैकेयीला असे वरदान दिले होते की ते आयुष्याच्या कोणत्याही क्षणी त्याच्याकडून 2 वर मागू शकते. त्यांच्याकडून 2 वर मागू शकते असा त्यांनी अगोदरच तिला
म्हणजे दिला होता, वचन दिलं होतं. कैकेयीला रामाने राजा व्हावे आणि भविष्य पाहता आपला मुलगा जो आहे भरत, तर तो अयोध्येचा राजा व्हावा अशी तिची मनोमन इच्छा होती. म्हणून तिने राजा दशरथाकडून रामाला 14 वर्षे निर्वासित केले आणि आपला मुलगा भरत यासाठी अयोध्येचे राज्य मागितले. शब्दात बांधलेल्या राजाला हे स्वीकारणे भाग पडले. श्रीरामांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. श्रीरामांची पत्नी देवी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले. राम वनवासात असताना सीतेचे अपहरण झाले हेही सर्वांना माहीत आहे. श्रीराम भक्त हनुमान आणि वानर सेनेकडून लंकाधिपती रावणाकडून सीतेची सुटका करण्यात आली. रामाने रावणाचा युद्धात पराभव केला आणि त्याचा धाकटा भाऊ विभीषण याला लंकेचा राजा बनवले. राम, सीता, लक्ष्मण, काही वानर पुष्पक विमानात अयोध्येला निघाले. तेथे भेटल्यावर अयोध्येत राम आणि सीतेचा राज्याभिषेक झाला. संपूर्ण राज्य कार्यक्षमतेने राम हा वेळ जो घालवू लागला, म्हणजे संपूर्ण त्याचा जो वेळ असायचा तो प्रजेसाठी तो त्यावेळेस घालवत असे. बघा, राम हा तसं पाहिलं तर खरंच आदर्श व्यक्तिमत्व त्यांचं होतं, की श्रीराम हे आदर्श पुत्र होता. रामाने आई वडिलांच्या आदेशाचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला राम लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम हे पत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेसोबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचाही त्यांनी त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ विभीषण हा नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, मरणाबरोबर वैरही संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसल्यास तर तो मी करीन, कारण तो माझाही भाऊ आहे. श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या हे रामायणातील उल्लेखावरून आपल्याला दिसून येते. म्हणूनच रामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. रामासारखे वागावे, राममय व्हावे, यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं रामाला फार महत्त्व देण्यात आले आहे आणि म्हणूनच अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी रामाची छोटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. बघा, शरीर त्याग, रामाने शरीराचा सुद्धा त्याग कसा केला. मित्र हो, म्हणजे रामाचं आयुष्य पूर्ण झालं तेव्हा यमराजांच्या संमतीने त्याने सरयू नदीच्या काठी गुप्तर घाटावर देहत्याग केला आणि वैकुंठ धाममध्ये विष्णूच्या रूपात राम हे विराजमान झाले. अशा या आदर्शवान, प्रेमळ, नीतिसंपन्न, प्रजादक्ष, कुटुंबप्रेमी, एकनिष्ठ, संस्कारी, ईश्वर असलेल्या भगवंताला माझे अगणित नमस्कार आणि वंदन. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मित्र हो, आता हा माझा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्ही ही माहिती संपूर्ण ऐकाल त्यावेळेस माझ्याकडून काही चुका झालेल्या जर आढळल्या तर नक्कीच मला क्षमा करा, कारण ही संपूर्ण माहिती जुळवताना तितकाच अभ्यास करावा लागतो आणि यामध्ये मी काही त्या रामायणातील कथा जी आहे ती सर्वांना आपण जे टी व्हीवर पाहायचो, आज आपल्याला सर्वांना माहिती आहे, आता यूट्यूबद्वारे आपल्याला सर्वांना पाहायला ऐकायला मिळते आणि आपण लहानपणी पण ती पाहिलेली आहे. तर ती कथा मी काही सांगितलेली नाही, तर मी जरा वेगळं त्याच्यातली माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी माहिती मी शेअर केलेली आहे मी अभ्यास करून. तर त्यामध्ये काही चुकलं असेल, मगाशी माझ्याकडून एक गोष्ट चुकली की सीतेला शोधण्यासाठी सुग्रीव आणि जे वानरसेना होती हनुमान ह्यांनी शोध घेतला आणि रामापर्यंत पोचवला की सीता म्हणजे सापडली आहे. तर त्यावेळेस त्यामध्ये बाली हा शब्द चुकून गेला, तर मित्र हो माफ करा. अशा काही चुका चुकून होतात,
तर नक्कीच मला म्हणजे त्यामध्ये माफ करा. कारण मी पण काही तज्ञ नाही. जे झालेल्या गोष्टी आहेत त्याच मी सांगत आहे, ज्या आपल्याला माहीत आहेत. परंतु त्या कुठेतरी बोल्ड म्हणजे ठळक व्हाव्यात. त्याच्यातून आपणही काहीतरी बोध घ्यावा, आदर्श घ्यावा, छान राहावं, छान जगावं, आयुष्य पुन्हा नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो. मग आपण जर असं नसतं किंवा परमेश्वर कोणी आस्तिक असेल, कोणी नास्तिक असेल, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण जे आस्तिक असतील तरी पण त्यांना माझा म्हणजे नमस्कार आहे. नास्तिक आहेत त्यांनाही माझा नमस्कार आहे. आणि सर्वांचा करता कराविता तर म्हणजे कोणी परमेश्वर आहे, तर आपण कोणी ठरवणारे, आपण कोणी माणूस नाही. कारण आपण एक सर्वसामान्य माणूस आहोत. तर माणूस म्हणून जगताना माणुसकीनं जगावं आणि हेच मी अभ्यासातून आजवर शिकत आलेले आहे, शिकलेले आहे. समाजासाठी मी माझं आयुष्य घालवत आहे आणि मी समाजासाठी जगणार आहे. मला खूप आवडतं समाजासाठी काहीतरी करायला. मी दुसऱ्या कोणत्या आर्थिक रूपातून मदत करू शकत नाही. निदान ज्ञानरूपातून तरी मी समाजासाठी झटण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझ्या शिक्षणाचा उपयोग मी समाजासाठी नक्कीच करेन आणि करत आलेले आहे आणि करणार, हे यात काही शंका नाही. आणि तुमचाही तितकाच मला प्रतिसाद हवा आहे. तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन विषयावरील व्हिडिओ जरी हवे असतील, तरी तुम्ही मला सांगत चला कमेंट बॉक्समध्ये, की मॅडम आम्हाला या विषयावर व्हिडिओ हवा आहे. तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, देण्याचा प्रयत्न करेन. कारण मी कोणतीही गोष्ट विदाऊट अभ्यास देत नाही. प्रत्येक गोष्टीवर अभ्यास असावा आणि अनुभवाशिवाय कोणतंही लेखनसुद्धा करू नये. आम्ही कविता पण लिहितो, पण अनुभवाशिवाय कधीही लेखन करत नाही. चुकीचं कोणतीही गोष्ट लिहीत नाही आणि कारण त्यात काही अर्थ नसतो. कोणत्याही गोष्टीला अनुभव असावा आणि माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं मला त्या गोष्टींचा तितकाच अनुभव आहे आणि म्हणूनच मी तुमच्यापुढं बिनधास्त न घाबरता समोर आहे. भीती कोणाला असते? ज्याच्याजवळ ज्ञानाचं भांडार नसतं, काय बोलावं कळत नाही, त्यांना असते. माझ्यापाशी असं नाही. माझंही शिक्षण झालेलं आहे. म्हणून मी समाजाला त्यातून काहीतरी देण्याचा प्रयत्न करते. मला ते आवडतं आणि देवानंच जर मला बुद्धी दिलेली आहे छानपैकी लिहिण्याची, लेखकाची, कवितेची, तर मी का तुमच्यापर्यंत सुपूर्द करू नये? मलाही तुमच्याशी शेअर करायला मित्रहो आवडतं. कारण मी जेव्हा माझी कविता अर्पण करते, तेव्हा एक मोठा म्हणजे एखाद्याला आपण काहीतरी दिल्याचा आनंद फार मोठा असतो आणि तो मला मिळतो, द्विगुणित होतो आणि तुम्हालाही तितकाच आनंद मिळत जावो. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी चुकीचं काही करणार नाही आणि एवढं मला माहीत आहे. पण चुकलंस तर मला नक्की सांगा आणि जरी चुकलंस तर नक्कीच मला खरंच माफ करत जावा. कारण मी पण तितकीच, कारण ह्या जगामध्ये कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो. मी पण तितकी परिपूर्ण नाही आणि मी कोणी तज्ञ मोठी नाही. मी पण अभ्यास करूनच तुमच्या पर्यंत विषय मांडत असते आणि त्यामुळे मी कोणी तज्ञ नाही. नक्कीच मित्रांनो, मी कुठलीही स्वतःच्या मनाने काही मी करत नाही. तर कुठलीही गोष्ट मी अभ्यास करून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यापुढेही कोणतेही व्हिडिओ माझे तुम्ही आवर्जून बघत जावा. मला खूप आवडेल तुम्ही बघावं. तुम्हालाही तितकंच छान वाटेल. तर मित्रहो, चला मी तुमचा आता म्हणजे राम घेते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. वेळ काढून नक्की बघा आणि इतरही व्हिडिओ माझे बघा, छान वाटतील. तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या. कुणी दिली नसेल तर त्यांना द्यायला लावा. शेअर करा. माझा ह्यातून कोणताही काही उद्देश नाही. तुम्ही असेच आनंदी राहा आणि सर्वांना आनंदी ठेवा. आपणही आनंदी राहायचं, सर्वांना आनंदी ठेवायचं. एवढंच जीवनाचं गणित आहे. हे जीवन पुन्हा नाही आणि हे जीवनातला कोणताही क्षण पुन्हा नाही. म्हणूनच आज हे जे आत्ताचं यावर्षी तर आपण राममय जीवन जगायला लागलोय. अगदी म्हणतात ना, की रामराज्य आल्यागत अगदी, की आपण अयोध्येमध्ये रामाचं म्हणजे प्रतिष्ठापना सोहळा चालू आहे, की राक्षसी प्रवृत्तीची माणसं जी आपल्याला नको आहेत. रामासारखं माणूस असावा, रामासारखं जीवन जगता यावं आणि त्यामुळं आपलं जीवन पण सुखमय होतं. आपल्यामुळे कोणाला त्रास नसावा. उलट आपल्यामुळं आनंदी व्हावं, जग आनंदी व्हावं, एवढीच माझी पण अपेक्षा आहे. आणि प्रभू श्रीरामांसारखं राममय होऊन जावं, भक्तिमय होऊन जावं. राम आणि देवासारखं आपणही जगावं छानपैकी. चला तर मग मित्रांनो, खूप आनंद वाटतो तुमच्यावर बोलताना, शेअर करताना आणि तुम्ही आनंदी राहा. मी आनंदी आहेच नक्कीच. चला तर मग मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना
ज्या उद्याच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा, सर्वच कार्यक्रमांच्या मी शुभेच्छा देत असते तुम्हाला आणि असतीलही शुभेच्छा पाठीशी माझ्या कायमच. सर्व सुखी तर मी पण सुखी, सर्व आनंदी मी आनंदी. प्रभू श्रीरामांचं आपण शेवटी मंत्र म्हणून मी माझा म्हणजे व्हिडिओ बंद करत आहे. चला मग, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभू श्रीरामांना माझे कोटी कोटी वंदन. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.